साडेतीन शक्तिपीठापैकी एक ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रावर पावसाचं अस्मानी संकट, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे। सध्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट ओढावलेलं आहे, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। मंत्रिमंडळाची आता बैठक होणार आहे, त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ओला दुष्काळ जाहीर करणार का या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। सध्या राज्यावर आसमानी संकट ओढवलेलं पाहायला मिळतंय। यामुळे अनेक ठिकाणी पिकं जी आहेत ती वाहून गेलेली आहेत, शेतामध्ये पाणी भरलेलं आहे। आपल्या बरोबर आहेत सध्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सर, आपण त्यांना विचारूया सर, कशा पद्धतीचं सध्या आपण चित्र बघतोय, कारण आता जर रिसेंट बातमी अशी आलेली आहे की स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील त्यांचे सगळे नियोजित दौरे रद्द केलेले पाहायला मिळतात आणि त्याकडेच लक्ष द्या अशा सूचना देखील दिलेल्या पाहायला मिळतात। आम्ही सगळ्याच राज्य मंत्रिमंडळ आमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांना, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांना माहिती की मे महिन्यामध्ये मे एंडला पाऊस सुरू झाला आहे। मे एंड, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिना आता संपत आला आहे। सप्टेंबर संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे। साधारणतः राज्याचा जर विचार केला तर आज अखेर साधारणतः 70 लाख एकर पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या राज्यामध्ये झालेलं आहे। आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं असू द्या किंवा काही ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी जमिनीला पाणी जमिनीच्या मातीतली वाहून खरड माती वाहून गेलेली आहे। त्यामुळे अनेक प्रकारचे अतिवृष्टीमुळे नुकसान, शाळामध्ये पाणी घुसलं आहे। त्यामुळं महसूल विभाग आणि कृषी विभाग या दोन्ही विभाग हे अत्यंत जोरामध्ये पंचनामे करण्याचा प्रयत्न करते। काही ठिकाणी पावसामुळे अडथळे येत आहेत, परंतु निश्चित प्रकारे पंचनामे करण्यात, नुकसान भरपाई पंचनामे करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। आणि मे, जून, जुलै काही ठिकाणी आपण मदत पण शेतकऱ्यांना दिलेली आहे। आणि आता जे पंचनामे जसे जसे सगळे पूर्ण होतील, जसा जसा अहवाल येईल त्याप्रमाणे लवकरच सगळ्यांना शेतकऱ्यांना माझ्या नुकसान भरपाई जे पिकाचं जे नुकसान झाले किंवा इतर जे नुकसान झाले ते साधारण दिवाळीच्या अगोदर या सर्वांना भरपाई दिली जाईल। सर, सध्या सोयाबीनचा प्रश्न देखील पाहायला मिळतोय, त्याचबरोबर अनेक प्रश्न ह्या सगळ्या पावसामुळे निर्माण झालेले आहेत। आता कॅबिनेट आहे, त्याच्या आधी आपण ओला दुष्काळ वगैरे काही जाहीर करण्याची शक्यता आहे किंवा तसे काही संकेत आहेत? शेवटी तुम्हाला माहित आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाच्या संकटाला आपल्याला सगळ्याला सामोरं तर जावंच लागेल। आम्ही ह्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची अवस्था खरं तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की बिकट आहे। कधी तर दुष्काळ पडतो, कधी गारपीट होती, कधी अतिवृष्टी होती, तेव्हा शेतकरी खूप अडचणीत आहे। तेव्हा अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करणं शेवटी शासनाची भूमिका आहे। का शेवटी आम्ही पण सगळेजण शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारे सरकारमध्ये सगळे प्रतिनिधी आहोत। त्यामुळे निश्चित प्रकारे आज अहवाल हा मंत्रिमंडळाच्या तिथं मांडला जाईल आणि या बाबतीमध्ये निश्चित शेवटी कुठलाही एखादा धोरण किंवा निर्णय घेताना शेवटी केंद्र सरकारचे काय निकष असतात, राज्य सरकारचे हे सगळे निकष जे असून ते पाहून तपासून घेऊन या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळातले सगळे ज्येष्ठ सहकारी योग्य निर्णय घेतील। परंतु आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांना मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की शेतकऱ्यांनी शेवटी हे संकट आहे, आपल्याला संकटाला तर सामोरं जावंच लागेल। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, राज्य सरकार तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे वक्तव्य आत्ताच कृषी मंत्री यांनी केलेली आहे। त्यामुळे आता नेमकं कॅबिनेट मंत्रिमंडळात काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई।